लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले। तसंच पुणे जिल्ह्यातील आरोग्य कामांना गती देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली। पुण्यातील पिंपळवंडी गावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी साहिल खैरला 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। कर्जत चारफाटा आणि गुंडगे अकोले या 2 उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। या दोन्ही उड्डाणपुलांमुळे कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। गोंदियातील नवेगाव बांध धापे पवनी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। पुरंदरमधील एका शेतकऱ्याच्या खात्यावर जमीन अधिग्रहणाची रक्कम चक्क 2 वेळा जमा झाली। मात्र आपला प्रामाणिकपणा दाखवत शेतकरी आकाश कुंभार यांनी ही रक्कम खर्च न करता सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला। अकोल्यात शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेरच शाळा भरवली। कुंभारी येथील शिक्षक संतोष पाचपोर यांची बदली रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा एकेरी मार्ग 20 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला केला आहे। अतिवृष्टीमुळे बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भराव खचल्याने बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने 2 जण वाहून गेले। त्यापैकी 8 वर्षीय बालकाचा मृतदेह रेस्क्यू टीमने शोधला आहे। बारामतीत तांदुळवाडी इथं जुन्या रेल्वे पुलाखाली नवजात बालक आढळलं होतं। सध्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंच्या भेटीला गेले होते। संभाजीनगरमधील दिपकेंच्या निवासस्थानी ही भेट झाली। बीडच्या चकलंबा गावातील गावकऱ्यांनी स्वतः वाजत गाजत बँड बाजा लावून 50 वर्षांपासूनचं अतिक्रमण हटवलं। गावच्या विकासासाठी विरोधकांनी पाठिंबा देत अतिक्रमण हटाव मोहिमेला पाठिंबा दिला। हिंगोलीच्या शासकीय परिचारिका महाविद्यालयात जेएनए प्रथम वर्षाची परीक्षा सुरू आहे। मात्र या परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींना बाक किंवा टेबलऐवजी चक्क खुर्च्यांवर बसून पेपर लिहावा लागतोय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना धमकी दिल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजानं मोर्चा काढला। यावेळी संतप्त समाज बांधवांनी घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली। केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा तालुक्यात डॉक्टरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कामाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात झाला। 5 ते 6 वाहनांनी एकमेकांना धडक दिली। अपघातात वाहनांचं नुकसान झालं। वाशिमच्या चांदई येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं। शाळेत सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत चक्क तिथेच शाळा भरवली। बीडच्या बाजल गावात जागर प्रतिष्ठानच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। पीक विम्याचा मोर्चा काढत आला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते। धुळ्यातील धनूर येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांनी धरणे आंदोलन केलं। शिरूरमध्ये पिंपळवंडीतील मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी साहिल खैरेला पोलिसांनी अटक केली। घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे। अमरावतीत 29 वर्षीय धीरज कलावटे यांचा अपघात झाला। यात डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं। यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचं अवयव दान करण्याचा निर्णय घेतला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये आकाश दुबैया या तरुणाची हत्या करण्यात आली। त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता दुबैया कुटुंबियांनी केली आहे।